अरे नाही नाही अरे नाही हे चुकीचं आहे, ही चिटिंग आहे. हो, हे बरोबर आहे. ऐकता का, हे पेरुमथुरुतू गर्ल्स हायस्कूल कुठे आहे? मारिया टीचर. हो. मी शिवप्रसाद, शाळेचा पिऊन. सरांनी सांगितलं होतं तुम्ही आज येणार आहात, म्हणूनच मी वाट पाहत होतो. या ना. हो. स्कूटर आहे ना? तुम्हाला यावर भीती तर नाही वाटणार ना? नाही. सर आत आहेत का? हो आहेत. या, जा आत जा. सर. बोला. सर, मी मारिया फ्रान्सिस, इथली नवीन फिजिकल एज्युकेशन टीचर. या मारिया टीचर, बसा. हे विनोद आहेत. नमस्ते. हे शाळेचं अकाउंट सांभाळतात. ओके. सरांनी सांगितलं होतं तुम्ही येणार आहात. आणि तसं मूळच्या कुठले तुम्ही? तिरुवनंतपुरम. आणि घरात कोण कोण असतं? नवऱ्याचा तिथे बिझनेस आहे. हो, म्हणजे लग्न झालंय तुमचं. आणि तुमचे आई बाबा? त्यांचं खूप आधीच निधन झालं. विनोद, तू लिहून घेतलंस ना? हा, लिहितोय ना सर. थोडं लवकर कर. ही तुमची पहिलीच नोकरी आहे ना? हो सर. हे पहा, गैरसमज करून घेऊ नका. ते काय आहे, शाळेची अवस्था फारच बिकट आहे. 20 वर्षांपूर्वी मी इथे आलो होतो आणि आता रिटायरमेंटला काहीच दिवस उरलेत. इथे जेमतेम 150 विद्यार्थी आहेत. बघा, खरी गोष्ट अशी आहे की हायस्कूल नंतर काही मुलं शाळा अर्धवट सोडून निघून जातात. मग तुम्ही इथे काय करणार आहात हा खरं तर तुमचा प्रश्न आहे. जेव्हा इथे कोणच पीटी टीचर नव्हतं तेव्हा हा विनोदच स्पोर्ट्सचं सगळं बघायचा. तुम्ही इथे साईन करा. हो, तेवढंच आपलं थोडंसं. अच्छा, म्हणजे तुम्ही एथलीट आहात? खरं तर म्हणजे हा तुम्हाला ऍथलीट दिसतोय टीचर? सरांना माहिती नाहीये मी 100 मीटर चॅम्पियन होतो तालुका लेवलला. बोला सर. ये शिवा. मारिया टीचरला त्यांची रूम दाखव. हो. तुम्हाला कसलीही गरज लागली तर याला सांगा. याला इथे येऊन फक्त 2च वर्ष झालीत, पण या जागेबद्दल इथल्या लोकांपेक्षा जास्त माहिती याला आहे. आणि या व्यतिरिक्त कशाची गरज पडली तर मी आहेच ना. ओके, ठीक आहे सर, आता मी निघते. हो, ठीक आहे. काय बोललीस तू? काय चाललंय तुमचं? मी तुला सोडणार नाही, कळलं तुला? तू सोड मला. अरे का भांडताय? काय करताय? थांबा. तू ऐकत नाहीयेस तिला. मारिया, मारिया, दार उघड. बाजूला. हे काय? चेहऱ्याला काय झालं? थोडासा प्रॉब्लेम झालाय. अरे काय? ते ग्राउंड मध्ये माझं कोणाशी तरी भांडण झालंय. काय? पण पैशांचं प्रकरण आहे. तू मध्ये पडू नकोस प्लीज. अच्छा, एक काम कर, तू आणि आई रोजीच्या घरी निघून जा. पण काय झालंय? नाहीतर तू बाबूला फोन कर, ठीक आहे? किंवा तुम्ही पॉलच्या घरी निघून जा. तिथे जास्त सुरक्षित राहाल, ठीक आहे? मी फोन करत राहीन, टेन्शन घेऊ नकोस. बाय बाय. बरं, तुम्ही राहणार आहे कुठलं? तिरुवनंतपुरम. आणि फॅमिली वगैरे? यांचं ना लग्न झालंय, यांचे आहो तिथेच असतात. हस्बंड काय करतात? त्यांचा बिझनेस आहे. तर तुम्हाला सगळं माहिती आहे. चला ना मॅडम, चला. आता तुम्हीच सांगा, याच्यात मुलांची काय चूक आहे? आता त्यांना कसं माहिती असणार की हा पिटीचा तास आहे, की मस्तपैकी झोपायचा तास आहे, की एकमेकांबरोबर भांडायचा तास आहे? मुलं अशीच असतात मॅडम. बाय द वे, ते ऑमलेट तुम्ही खाणार आहात ना? तुम्ही आग्रह करताय म्हणून खातोय बरं का.
मारिया, बेटा तू आंब्याचं लोणचं खायचं बंद केलंयस का? आधी कुणी या बरणीला हात लावला तर ओरडायचीस तू. हे घे खा. तर मग सांग, नवीन नोकरी काय म्हणते? मुलांनी तर खूपच त्रास दिला असेल ना? माहित नाही बाबा. या शाळेला पीटी टीचरची गरजच नाहीये आणि माझ्याकडे दुसरी चॉईस सुद्धा नाहीये. आणि तुम्हाला तर ठाऊकच आहे की बेनचं काम बंद झालंय. मलाही नोकरी करावीच लागेल म्हणून मी. म्हणजे तू हार मानली आहेस तर? नाही बाबा, खरं तर ह्या पोरांना तर स्पोर्ट्स मध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये. यांना बोलूनही काही उपयोग नाही. जेव्हा तू लहान होतीस ना तेव्हा तू अशीच होतीस. त्यांना थोडासा वेळ दे बेटा. तुझी पद्धत सुरू करण्याआधी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न कर की त्यांना काय आवडतं आणि काय नाही आवडत. एक चांगला टीचर फक्त त्यांना शिकवत नाही तर त्यांच्याकडून शिकूनही घेतो. बस बस करा बाबा, खूप खाल्लं तुम्ही. सोडा सोडा बाबा, सोडा ना. खाऊ दे ना. चमचा पाडला तुम्ही. टीचर, आत या. टीचर आता आमचं कोणताच तास नाहीये. तर मग आम्ही खो खो खेळायला जाऊ टीचर. टीचर प्लीज 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 टीचर खेळू द्या ना प्लीज. ठीक आहे, मी खेळू देईन, पण तुम्ही मला सुद्धा खो खो शिकवायचा. चालेल. हो शिकू आम्ही. चला. हे काय आहे टीचर? सर, ते काय आहे की एक हायस्कूल लेवलची टीम बनवण्यासाठी तुमची परमिशन हवी आहे. प्लॅन असा आहे की आम्ही खेळणाऱ्यांपैकी 10 लोकांची एक टीम बनवणार आहे. हे पहा, इथे या सगळ्याची काही गरज नाही. तुम्ही एवढी मेहनत नाही केली तरी सुद्धा तुमचा पगार पूर्ण येईल. तुम्ही फक्त कधी कधी त्यांच्याकडून लहान मोठा एखादा व्यायाम करून घेत जा. तुम्ही या शिवाशिवीच्या खेळाची टीम बनवायचा विचार करताय का? सर, हा काही शिवाशिवीचा खेळ नाहीये, हा खो खो आहे. आणि सर, तुम्हाला माहितीये का, हा नॅशनल गेमचा एक भाग आहे. मला कळत नाहीये, एक टीम बनवल्याने तुम्हाला काय अडचण होणार आहे? तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ ह्याच्यात कशाला घालवताय मॅडम? सर, मला वाटतं इथली काम करायची पद्धत मॅडमच्या लक्षात येत नाहीये. हे पहा सर, मुलांचं भलं ह्याच्यातच आहे की त्यांनी छान अभ्यास करावा आणि भरपूर मार्क्स मिळवावेत. अजून एक गोष्ट सांगा सर, जर मुलांना खेळताना काही लागलं तर त्यासाठी आपल्यालाच जबाबदार धरलं जाईल आणि मला नाही वाटत की याचा मुलांना भविष्यात काही फायदा होईल. सर, माझं आयुष्य स्पोर्ट्समुळेच घडले. हा जॉब सुद्धा त्याच्यामुळेच आहे, म्हणून हा एक निरर्थक वाद आहे. हे पहा सर, हा मॅडमचा पहिला जॉब आहे, त्यामुळे त्या नको तितक्या एक्साइटेड आहेत. पण मागच्या वेळी जेव्हा डिस्ट्रिक्ट ऑफिसर आले होते तेव्हा ते म्हणाले होते जर काही गडबड झाली तर आम्ही शाळा बंद करू. आणि सर, तुम्हीच म्हणाले होते ना, जसं चाललंय तसं चालू द्या, नाहीतर जो पगार येतोय तो सुद्धा बंद होईल. हो ना सर? मी इथे फक्त पगार घ्यायला नाही आले, हे माझं काम आहे. मारिया, या महिन्याच्या 10-12 तारखेपर्यंत टीम सिलेक्ट करून घ्या. थँक्यू सर. हो ऐका ना सर, सर तुम्ही माझ्याबरोबर जरा बाहेर चला ना, काहीतरी बोलायचंय. हे बघ विनोद, नवीन सुरुवात करण्यासाठी जुन्या सेटलमेंटची वाट पाहायची नसते. खेळू देत की त्या मुलींना. हो, का नाही? कुणास ठाऊक इथे एखादी पीटी उषा किंवा सानिया मिर्झा असावी. पीटी उषा आणि इथे विनोद, तू मारिया टीचरची मदत करायची. जा. थँक्यू सर. ओके ओके. मारिया, सर. तुझं टायमिंग इम्प्रूव्ह झालंय. हो. पण नॅशनल गेम साठी हे पुरेसं नाहीये. नशिबाने साथ दिली तर तुला ब्रॉन्झ नक्की मिळेल. नाही सर, यावेळी गोल्डच येईल. इथून गेल्यानंतर आपल्या डाएट वर लक्ष ठेव, कळलं ना? हो. ओके ओके. तू जाऊ शकतेस. थँक्यू सर. ओके.
तिथे बसूया. लवकर लवकर चल, आज कोचचा मूड ठीक नाहीये. तू उशिरा का आलास? अगं असाच डोळा लागला होता. ट्रेन सुद्धा मिस झाली. कोचला मी सांभाळून घेईन, तू टेन्शन नको घेऊस, ठीक आहे? 6 महिन्यानंतर नॅशनल गेम्स आहेत, थोडं सिरियस व्हायला हवं. अगं होईन ना सिरियस, रागवतेस कशाला? हा. अच्छा, आईचा पाय कसा आहे? खूप डॉक्टरांना दाखवलं पण काहीच फरक पडत नाहीये. फक्त खर्चच होत चाललाय, पण इम्प्रूव्हमेंट काहीच नाहीये. अरे, एक गोष्ट दाखवायलाच विसरले. हे काय? आधी बघ तर. कसे आहेत? खूप छान आहे ग. मारिया फ्रान्सिस. चल घाल मला. अरे नाही नाही, कोणी पाहिलं तर? काय फालतूपणा आहे, घाल ना मला. घाल ना. टीएस कसे आहेत? परफेक्ट आहे. हे घालून ना तू नॅशनल गेम्स मध्ये धाव, खूपच छान दिसशील. मी हे नाही घालणार. का नाही? बाबांना प्रॉमिस केलं होतं हे इंडियन जर्सी सोबतच घालेन म्हणून. बरोबर आहे, तो दिवस सुद्धा लवकरच येईल. Is what I feel right now. Continue your jealousy, it won't push me any mind down. To your love, that's what I am here and not. Tomorrow is a new day, but today's the day of God. अरे रे रे, अरे 1 मिनिट थांबा. हो हो लिहितोय ना, काय करताय तुम्ही? शांत व्हा. तुम्ही तुमच्यापैकी कोणाला नाव द्यायचंय? जाऊ दे आता, जिंकण्याची तयारी. हात घे हात आणि घे शपथ, ठरव आज मनाशी तू. काटे आले पायाखाली, टाक पावले पुढेच तू. थांबायचं नाही राणी, टेन्शन घ्यायचं नाही आणि जिंकून यायचंय घरी. ध्यास घे. खो खो खोलय भारी, धडपड गडबड सारी. होऊन जाऊ दे आता, जिंकण्याची तयारी. आम्ही नाही मागे कुठेही आता, कळू दे साऱ्या जगाला. खो खोच्या मैदानी जिंकण्यासाठी झुकून द्या आता स्वतःला. टीम नाही आपली सेना, लढायला निघाली. पडलो धडपडलो तरी झुकणार नाही खाली. खो खो खोलय भारी, धडपड गडबड सारी. होऊन जाऊ दे आता, जिंकण्याची तयारी. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.